नमस्कार तमाम माझ्या महाराष्ट्रातील 12th ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी तुमचा अंकुश सर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे फिजिक्स फास्ट ट्रॅक बॅच आणि पेपर स्ट्रॅटर्जी काय असतं हे काय नाही याच्यासाठी अगोदरच फिजिक्स सब्जेक्ट टेरर म्हणून बघितला जातो, हो ना। मग हा टेरर सब्जेक्ट एकदम इझी गोईंग मध्ये आपल्याला शिकायचा आहे। अवघ्या काही दिवसाच्या आत मी पेपरची स्ट्रॅटर्जी, क्वेश्चन, त्याच्यानंतर त्याचे आन्सर पण कोणते कोणते आहेत, ते काय करावे लागतात, आपल्याला कशी तयारी करायची आहे, हे सगळी पूर्ण स्ट्रॅटर्जी देणार आहे। ओके, तर मग चला, वेळ अगोदरच कमी आहे आपल्याकडे आणि आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत आणि ते पण फिजिक्स सारख्या विषयामध्ये आहे ना। कसं आहे, बुक आहे ना छान। तर मग बघा, वेळ वाया घालायचं नाही, आपल्याकडे खूप अगोदरच वेळ कमी आहे बेटा। ओके, तर मग स्टार्ट करूया। श्री गणेशाय नमः। फिजिक्स 12th थेरी बॅच स्टार्ट नाउ। तर मग बघा, हे पुस्तक किती छान दिसत आहे आपल्याला, हो ना। किती छान दिसतंय बाळा। आता हे छान तर दिसायलंय, त्याच्यावरून आपल्याला कसे मार्क मिळवायचे आहेत, जास्तीत जास्त आपल्याला मार्क मिळवायचे आहेत आणि हे जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी आपल्याला पेपर स्ट्रॅटर्जी माहित असणे तेवढंच गरजेचं आहे भावड्या। अगोदरच टेरर सब्जेक्ट म्हणून ह्या सब्जेक्टला ओळखलं जातं। हे बघ दिसतंय ना भाऊ, हे बघ भावड्या, कसले टॉपिक आहेत, टॉपिक कसले आहेत। ओके, किती टॉपिक आहेत फिजिक्स। आता फिजिक्सची स्ट्रॅटर्जी काय तयार करायची बेटा, कमी वेळेमध्ये जास्त मार्क घ्यायचे, करेक्ट, हे तर बरोबर आहे अगदी। आणि आता एवढे टॉपिक आपल्याला करण्यासाठी काय करावे लागेल, त्याच्यासाठी कमी वेळेमध्ये जास्त मार्क कसे मिळवायचे आणि ते पण इझी गोईंग मार्क कसे घ्यायचे, हे सगळी स्ट्रॅटर्जी। ओके, तर मग वेळ वाया घालू नको भाऊ, इकडे बघ, अगोदरच तुझ्याकडे वेळ नाही, पेन नोटबुक घेऊन बस आणि मी जे सांगतो ना भावड्या, मी जे सांगतो ते स्ट्रॅटर्जी वापर, चांगले मार्क पडतील तुला। येणाऱ्या 16 फेब्रुवारीला पेपर आहे, खूप कमी कालावधी तुझ्याकडे आहे। ओके, लेट्स स्टार्ट नाउ, राईट। तर हे पहा फिजिक्सचं बुक, त्यात आपल्याला रोटेशनल डायनामिक्स पहिला टॉपिक आहे, रोटेशनल डायनामिक्स। आता पहिला टॉपिक म्हणल्यावर पहिला टॉपिक 11वी मधून 12वी मध्ये गेल्याच्या नंतर आपल्या अंगामध्ये असं कितीतरी स्ट्रॉंगनेस मध्ये आपल्याकडे हाऊ टू जोश सारखं असतं, त्यामुळे आपण पहिला टॉपिक करतो, हो ना। पहिला टॉपिक केला आपण, त्यानंतर थोडा का असणं कॉन्फिडन्स असतो भावड्या दुसऱ्या टॉपिक मध्ये असतो ना। मग याच्यातले आपल्याला पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड यात डिव्हिजन करून मार्क मिळवायचे आहेत, लक्षात घे, डिव्हिजन करून मार्क मिळवायचे आहेत। पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड। पार्ट फर्स्ट अप टू टिल कुठपर्यंत, 7 टॉपिक पर्यंत ह्या पार्ट फर्स्ट मध्ये येत आहेत बेटा। किती टॉपिक आहेत, हे 7 टॉपिक। केटीजी, कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, थर्मोडायनामिक्स, आयसोलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह अँड वेव्ह ऑप्टिक्स। किती टॉपिक, पहिले 7 टॉपिक पार्ट फर्स्ट मध्ये येणार आहेत आणि पार्ट फर्स्ट येतो बेटा किती मार्काचा, 35 मार्क्स। किती मार्क, 35 मार्क्स पार्ट फर्स्ट। पार्ट सेकंड 35। पेपर थेरी पूर्ण कितीचा येतो, 70 मार्काचा। कितीचा येतो बेटा, 70 मार्क्स पूर्ण, टोटल 70 मार्काचा येतो। मग आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त शिकायचं आहे, त्यासाठी ही पेपर स्ट्रॅटर्जी सांगायलो, उग बसनो, वेळ वाया घालनो, वेळ आपल्याला चांगल्या कामामध्ये द्यायचा बेटा। आता लक्षात घ्या, ह्या पार्ट फर्स्ट मध्ये 7 टॉपिक आहेत, 7 किती, 7, 1 2 3 4 5 6 7। मग या 7 टॉपिक पैकी आपल्याला कोणते करायचे आणि कोणते नाही करायचे आणि पेपरचे जास्तीत जास्त मार्क कोणते मिळवायचे आणि कसे मिळवायचे। पहिला टॉपिक सगळ्यांनी करणं गरजेचं आहे, तो प्रत्येक विद्यार्थी करतो। मी जे सांगतो क्वेश्चन्स लक्षात घ्या, पेपरच्या स्ट्रॅटर्जी नुसार क्वेश्चन पण सांगणार आहे आणि त्याचा आन्सर पण घेणार आहे मी। ओके, मग पहिला टॉपिक रोटेशनल डायनामिक किती मार्काचा बेटा, 7। पहिला टॉपिक 7 मार्काचा आहे। दुसरा पण टॉपिक 7 मार्क,
त्यानंतर आता लक्षात घ्या, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा पण 7 मार्काचा आहे. थर्मोडायनामिक्स केमिस्ट्री मध्ये पण शिकल्यास भावड्या आणि फिजिक्स मध्ये शिकल्यास थोडासा डिफरंट आहे, पण पूर्ण अप्लाय करशील मी जसं सांगतो तसंच. हा पण टॉपिक आहे, पण आपल्याला करायचे काय रिलेटेड लक्षात घे, करायचे काय. हा टॉपिक पूर्ण युसीएम युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, हा टॉपिक असोलेशन सिंपल हार्मोनिक मोशन, ओके, आणि सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. वेव्हच्या रिलेटेड किती टॉपिक आहेत बेटा? किती आहेत? 3 वेव्हच्या रिलेटेड. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, रोटेशनल डायनामिक, सिंपल हार्मोनिक मोशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, आसोलेशन, SHPW, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ही वेव्ह कशात आहे? सुपरपोजिशन वेव्ह मध्ये आहे. आणि SHM कशात आहे बेटा? आसोलेशन मध्ये आहे. मग वेव्हच्या रिलेटेडच आपल्याला 3 टॉपिक करायचे आहेत. किती टॉपिक? 3. पहिला टॉपिक रोटेशनल डायनामिक, दुसरा टॉपिक बेटा आसोलेशन, आणि तिसरा सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. 7, 7, 2, 14, 7, 3, 21. 21 मार्क मिळवायचे आहेत बेटा या 3च टॉपिक मध्ये. लक्षात घे, याचे काही क्वेश्चन्स देतो, क्वेश्चन्स याचे थर्मोडायनामिक्सचे मी फक्त आणि फक्त लक्षात घे 5 ते 6 क्वेश्चन देणार आहे थर्मोमध्ये, आणि जास्तीत जास्त मार्क त्याचे आपल्याला 6 मार्क ते 5 मार्क मिळवायचे, 5च क्वेश्चन. त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स मध्ये तुला 7 ते 8 क्वेश्चन देतो, त्याचे पण आपल्याला 7 मार्क मिळवायचे वेव्ह ऑप्टिक्स मध्ये सुद्धा. ओके, मग आता हे कंटेन आहेत, टॉपिक्स नेम आहेत, कंटेन आहेत. त्यानुसार तुला स्ट्रॅटेजी कोणत्या टॉपिक मध्ये काय आहे काय नाही हे सांगतो, मार्काची स्कीम सांगतो, करावायचे काय सांगतो, कोणते क्वेश्चन पडणार आहेत ते सांगतो. फक्त तू पेन घेऊन बस, इकडे तिकडे बघू नको. काय भावड्या, इकडे तिकडे बघू नको, फक्त पेन घेऊन बस. फक्त पेन आणि नोटबुक, आणि ते क्वेश्चन जे सांगतो, जसा टॉपिक सांगतो बेटा तसंच करायचंय तुला. ओके, तसंच करणार ना, करावंच लागेल. आपली वेळ आहे का आपल्याकडे? खूप कमी वेळ आहे, आणि खूप कमी वेळामध्ये जास्तीत जास्त मार्क, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क. ओके ओके ओके, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत. मग आपल्याला ह्या पूर्ण टॉपिक्स बघा किती छान आहे. रोटेशनल डायनामिक, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनामिक्स, आसोलेशन, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह ऑप्टिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स, करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, AC सर्किट, ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, असे 16 टॉपिक आहेत बेटा. त्याच्यातले आपल्याला चांगले आणि इझी गोईंग सिस्टमॅटिक रित्या करायचे आहेत. कोणते टॉपिक करायचे, कोणते नाही करायचे, थिअरी किती करायचे, प्रॉब्लेम किती करायचे, पूर्ण पेपरची स्ट्रॅटेजी काय आहे परफेक्टली देणार आहे भावड्या. फक्त आणि फक्त लक्षात घे आणि बघ पूर्ण परफेक्टली. ओके, पूर्ण परफेक्टली बघणार आहेस. लक्षात घे, उभं यायला बसायला करायला असं होऊ नये. आता या बुक मध्ये आपल्याला परफेक्शन कोणते टॉपिक करायचे कोणते नाही करायचे हे परफेक्टली बघणार आहेस. लक्षात घे भावड्या, पहिलं टॉपिक आहे, लक्षात घे, पहिलं टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स, या रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपल्याला करावायचं काय आहे आणि किती टॉपिक करणार आहेस काय नाही हे बघायचं आहे. रोटेशनल डायनामिक्स 7 मार्काचा टॉपिक आहे. किती मार्काचा? 7. कंपॅरिझन, फक्त आणि ओनली जे क्वेश्चन देतो त्याच प्रकारे क्वेश्चन कर, तेच क्वेश्चन पडतील, दुसरे क्वेश्चन करायची गरजच नाही. फक्त मी जे सांगतो तेवढेच क्वेश्चन. ओके, बघ रोटेशनल डायनामिक्स. रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक पूर्ण आपल्याला रिलेशन बिटवीन, क्वेश्चन फर्स्ट, क्वेश्चन रिलेशन बिटवीन linear and angular, linear displacement असेल,
वेलोसिटी असेल आणि असलरेशन असेल. पहिला क्वेश्चन हा क्वेश्चन फर्स्ट, रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर. क्वेश्चन टू खूप महत्वाचा आहे. फिजिक्स मध्ये डेरिवेशन असतात, डेरिवेशन डिफिकल्ट जातात. याचं कारण आपल्याला काय आहे ते काय नाही मी समोरच्या लेक्चर मध्ये सांगणारच आहे. हे महत्वाचे क्वेश्चन लिहून घे. बोर्डात तुझ्या 16 फेब्रुवारीला हे क्वेश्चन दिसणार आहेत. अँगल ऑफ बँकिंग यातच ऑब्लिक, कोनिकल पेंडुलम, त्याच्यानंतर टेन्शन इन द स्ट्रिंग. हे तिन्ही डेरिवेशन करायचे भावड्या. हे तिन्ही डेरिवेशन एकमेकाच्या रिलेटेड आहेत. क्वेश्चन 2 मध्ये हे तिन्ही डेरिवेशन करायचे. पूर्ण लक्षात घे. डेरिवेशन येणार म्हणजे काय येणार आपल्याला लक्षात घे. डेरिवेशन मध्ये फर्स्टली ड्रॉन करायचे आपल्याला डायग्राम, दुसरं इमॅजिनेशन, कल्पना करायच्या आहेत की ह्या प्रकारचं होते, ही गोष्ट अशी होते, तशी आहे, ही आहे. पूर्ण ते डायग्राम वर जसं एखादी मूवी बघितल्यावर तू सगळं इमॅजिनेशन करतोस तुझ्या डोक्यामध्ये, नाही ते सुपीक जमिनीमध्ये नापीक गोष्टी येतात, तसं सुपीक आपले आहे नापीक विचार येतात. तसंच लक्षात घे. ते न करता चांगले विचार आपल्यामध्ये आले पाहिजे. डायग्राम बेस असते फर्स्ट, नंतर इमॅजिनेशन आणि थर्ड वन मॅथेमॅटिकल. मॅथ अगोदरच तुझं वीक आहे भावड्या. मॅथ पण स्ट्रॉंग पाहिजे थोडस का असणार जे फिजिक्सच्या रिलेटेड आहेत. आणि डेरिवेशन म्हणले की लेकराला झोप येते. प्रॉब्लेम तर नावच काढू नका. प्रॉब्लेम आले म्हणले की लेकर झोपे जातात अर्धे. का जातात काय नाही माहिती नाही, पण प्रॉब्लेम म्हणले की त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम, फिजिक्स मध्ये प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम मुळे फिजिक्स सोडून देतं. कोणाला विचार भावड्या फिजिक्स कसं आहे ते सांगते. हे 3 डेरिवेशन. क्वेश्चन नंबर थर्ड कायनेटिक एनर्जी मोमेंट ऑफ इनर्शियाचे रिलेटेड 1/2 I ओमेगा स्क्वेअर, टाउ इज इक्वल टू I अल्फा, L इज इक्वल टू I ओमेगा. बेटा हे तिन्ही डेरिवेशन कंपॅरिझन मध्ये करणार आहेस तू. किती क्वेश्चन मध्ये? तिसऱ्या क्वेश्चन मध्ये. कम्पेअर खूप सोपे आहेत. लक्षात घे, खूप सोपे आहेत. जर यांचा आन्सर नसेल त्याचा आन्सर बी मी प्रोव्हाइड करणार आहे बेटा, काळजी करू नका. हे कायनेटिक एनर्जी 1/2 I ओमेगा स्क्वेअर, टाउ इज इक्वल टू I अल्फा, L इज इक्वल टू I ओमेगा. किती डेरिवेशन आहे? हे तिसरा क्वेश्चन. आणि हे तिन्ही डेरिवेशन ऍज इट इज सेम पॉइंट मध्ये आपल्याला लिहिता येतं. क्वेश्चन 4 कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. हा क्वेश्चन वेगळा आहे याच्यापेक्षा, L इज इक्वल टू I ओमेगा पेक्षा. कॉन्झर्वेशन ऑफ द अँग्युलर मोमेंटम आणि काय इन्क्लाइन बँक्ड रोड, बँकिंग ऑफ रोड्स, ह्या क्वेश्चन पण आहेत. ते जे ऍक्च्युअली आपण करायला इथं कव्हर केलेले अँगल ऑफ बँकिंग मध्ये. रोलिंग मोशन एक आहे लक्षात घे. क्वेश्चन फोर्थ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लक्षात घे भाऊ. कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम या क्वेश्चनला VVIMP करून ठेव टू द पॉवर इन्फिनिटी. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा पण. क्वेश्चन 5 प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम, पॅरलल ऍक्सिस अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस. थेरम मध्ये 2 थेरम येतील बेटा. ह्या दोन्ही पैकी एक थेरम येईल प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस. कित्येक वेळेस क्वेश्चन आलेला आहे. परपेंडिक्युलर ऍक्सिस, पॅरलल ऍक्सिस, हे पण क्वेश्चन IMP करून ठेव लक्षात घे. किती क्वेश्चन करणार आहे रोटेशनल डायनामिक मध्ये? फक्त 5च क्वेश्चन. किती क्वेश्चन? फक्त 5 क्वेश्चन. रोटेशनल डायनामिक मध्ये 5 क्वेश्चन. त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार कसे करायचे. फर्स्ट वन, रिलेशन बिटवीन linear displacement, angular displacement, linear velocity, angular velocity, linear acceleration, angular acceleration. लक्षात घे तिन्ही रिलेशन. x is equal to r alpha, a is equal to लक्षात घे आपल्याला रिलेशन बिटवीन
हे पर्टिक्युलरली आपल्या इथे सॉरी इथे दिलेले आहेत रिलेशन बिटवीन रिलेशन लिनियर अँड अँग्युलर. डिस्प्लेसमेंट घेतले, डिस्प्लेसमेंट इट इज डिनोटेड बाय, लक्षात घे एक्स इज इक्वल टू आर थिटा, थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, हे एक रिलेशन. V इज इक्वल टू आर ओमेगा, ए इज इक्वल टू आर अल्फा. हे प्रूव्ह करायचं भाऊ, हे प्रूव्ह करायचे, या तिन्ही रिलेशन मध्ये येऊन जातात हे. दुसरा क्वेश्चन, अँगल ऑफ बँकिंग, कोनिकल पेंडुलम आणि टेन्शन इन द स्ट्रिंग, हे तिन्ही डेरिव्हेशन ऍज इट इज सेम आहेत, मॅक्स पॉइंट ऍज इट इज सेम आहेत. तिसरं, कायनेटिक एनर्जी हाफ आय ओमेगा स्क्वेअर, तो इज इक्वल टू आय अल्फा, एल इज इक्वल टू आय ओमेगा. क्वेश्चन 4, कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो, बऱ्याच परीक्षेत पडलेला आहे आणि तुमच्या वेळेस पण क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम अँड परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. हे एवढ्यामध्ये जर आपल्याला काही भेटलं नाही तर यांची पीडीएफ पण मी प्रोव्हाइड करणार आहे, काळजी करू नका. पण क्वेश्चन तुम्ही जे आता प्रॅक्टिस मध्ये करायला बेटा तीच लँग्वेज वापरायचे, आता जे तुम्ही यूज करणार आहात पेन तीच पेन परमनंटली एक्झाम मध्ये सुद्धा यूज करायचे. आपण जे स्ट्रक्चर म्हणजे आपली रायटिंग स्किल मध्ये एखादी गोष्ट स्पीड जी राहते लिहिण्याची तीच स्पीड आपण पेपरमध्ये ठेवत असतो. त्यामुळं जे प्रॅक्टिस करणार आहेस तेच कंटिन्युएशन मेंटेन कर. ओके, रोटेशनल डायनामिक्स एवढेच क्वेश्चन आहेत मोस्ट इम्पॉर्टन्स. इसके बाद में और एक क्वेश्चन, सीपीएफ एंड सीएफएफ, सेंट्रीपिटल फोर्स, सेंट्रीफुगल फोर्स, सीएफएफ अँड सीपीएफ, सेंट्रीपिटल फोर्स अँड सेंट्रीफुगल फोर्स. जे सेंटर कडे येते सेंट्रीपिटल, जे सेंटर पासून दूर जाते सेंट्रीफुगल. इमॅजिनरी, एक इस फिल्म के सभी पात्र काल्पनिक है. कोणत्या पिक्चर सुरुवात झाल्याच्या नंतर असं म्हटलं जातं इस फिल्म के सभी पात्र काल्पनिक है, तसं सेंट्रीफुगल फोर्स इमॅजिनरी आहे, सेंट्रीपिटल रिअल आहे. एक जण रिस्पॉन्सिबल आहे, एक जण रिस्पॉन्सिबल नाही. यूसीएम ला एक इनर्शियल फ्रेम मध्ये वर्क करते, एक नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये वर्क करते. हे आपल्याला आहेत 6च क्वेश्चन. किती क्वेश्चन? 6च क्वेश्चन. आणि याचा अगदी सोप्या पद्धतीत पीडीएफ पण आहे. 7 मार्कासाठी आपल्याला हे एवढं करायचं आहे. किती मार्कासाठी? 7 मार्काचं करायचंच आहे. 7 मार्कासाठी आपल्याला ह्या एवढा कंटेंट मध्ये घ्यावंच लागणार आहे. ओके, आता मी याच्यानंतरची पेपरची स्ट्रॅटर्जी सांगणार आहे समोरच्या व्हिडिओमध्ये. पेपरची स्ट्रॅटर्जी समोरच्या व्हिडिओमध्ये. ओके.